राजधानी नवी दिल्लीमध्ये भारत मंडपम या ठिकाणी ऑटो एक्सपो 2025ची सुरुवात झालेली आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते खरं तर या एक्सपोचं काल उद्घाटन झालेलं आहे आणि जगभरातील ज्या विविध कंपन्यांच्या गाड्या आहेत त्या गाड्यांची उपकरणं जी आहेत ती या भारत मंडपम या ठिकाणी ठेवल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। खरं तर महाराष्ट्रातील किंवा देशभरातील जे महत्त्वाचे प्रेक्षक वर्ग आहे किंवा ज्यांना गाड्यांची आवड आहे अशी लोक जे आहेत ती या एक्सपोची वाट बघत असतात आणि तो एक्सपो जो आहे तो राजधानी नवी दिल्लीमध्ये सुरू झाल्याचं बघायला मिळत आहे। विविध कंपन्यांच्या गाड्या असतील किंवा त्यांची उपकरणं असतील ती भारत मंडपम या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहेत आणि अनेक प्रेक्षक असतील किंवा ज्यांना या गोष्टींची खरेदी करायची आहे ते सगळे खरेदीदार जे आहेत ते राजधानी नवी दिल्लीमध्ये येत असतात आणि या सगळ्यांची गोष्टी ज्या आहेत किंवा ज्या गाड्या आहेत त्या बघत असतात। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो या भारत मंडपम या ठिकाणी एक इलेक्ट्रिक बस जी आहे ती देखील आल्याचं आपल्याला बघायला मिळतं आणि अत्याधुनिक सुविधांनी उपयुक्त अशी ही बस असल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे। आपण जर प्रामुख्याने जर सांगायचं झालं तर इलेक्ट्रॉनिक बस ही असल्यामुळं या बसमध्ये सुविधा ज्या आहेत त्या अत्यंत चांगल्या पद्धतीनं किंवा दर्जेदार दिल्याचं किंवा ठेवल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे। खरं जर प्रामुख्याने सांगायचं झालं तर दृश्यामध्ये आपण बघू शकतो आरामदायी अशी ही बस आहे आणि महत्त्वाचा मुद्दा जर यातला काही सांगायला गेलं तर ही इलेक्ट्रॉनिक बस असल्यामुळं, कारण आपण बघतोय मागच्या काही दिवसांपासून प्रामुख्यानं पंतप्रधान असेल किंवा सगळ्यांकडनं सांगितलं जातं की इलेक्ट्रॉनिक उपकरणं जे आहेत त्याचा वापर जो आहे तो केला पाहिजे अशा पद्धतीची सांगणं जे आहे ते काही दिवसांपासून होत होतं आणि त्यानंतर आपण बघू शकतो की कशा पद्धतीची आधुनिक अशी ही इलेक्ट्रॉनिक बस जी आहे ते आपल्याला बघायला मिळते। खरं तर जी प्रवासी वाहतूक आहे ती सुखसुविधा आणि सोयीस्कर व्हावी यासाठी या बसमध्ये अत्याधुनिक सुविधा असल्याचं बघायला मिळते। प्रामुख्याने जर आपण सांगायला गेलं तर कॅमेरा जो आहे तो CCTV कॅमेरा या ठिकाणी आहे, कारण बसमध्ये जे प्रवासी बसलेले आहेत त्यांची सुरक्षितता खूप महत्त्वाची आहे आणि त्या अनुषंगानं बसमधील अत्याधुनिक उपकरणांमध्ये कॅमेरा असेल किंवा इतर गोष्टी आणि सेफ्टीची काळजी जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात घेतल्याचं आपल्याला बघायला मिळते। जर महत्त्वाचं सांगायला गेलं तर प्रवासी वाहतूक सुखकर आणि सोयीस्कर व्हावी यासाठीचा प्रयत्न अनेक कंपन्यांच्या किंवा अनेक विविध गाड्यांमधून केला जात असून तशाच पद्धतीची एक बस असल्याचं आपल्याला बघायला मिळतं आणि आगामी काळामध्ये ज्या पुढच्या काही दिवस या ठिकाणी हा एक्सपो असणार आहे त्यामुळे या एक्सपोमध्ये आलेल्या नागरिकांची म्हणा किंवा खरेदीदारांची मोठी रेलचेल असल्याचं आपल्याला सध्या भारत मंडपम या ठिकाणी बघायला मिळतं आहे। कॅमेरामन राजीव गौतमसह मी प्रमोद जगताप, साम TV न्यूज, नवी दिल्ली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।